खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातही युरियाचा कृत्रिम तुटवडा. लिंकिंगच्या नावावर शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक. यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभाग सुस्त. अनेक कृषी केंद्रे व त्यांच्या गोदामांमध्ये मोठ्या प्रमाणात युरियाचा साठा उपलब्ध असतानाही स्टॉक बुकमध्ये शिल्लक नसल्याची खोटी नोंद केली जात असल्याचा आरोप आहे. खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र कृषी विभागाच्या मूकसंमतीने सुरू असलेल्या या प्रकारामुळे युरिया अभावी रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. सध्या गव्हाचे पीक जोमात असून युरिया खताची नितांत गरज आहे. मात्र आमची गरज ओळखून कृषी केंद्र चालक अनावश्यक व महागडी लिंकिंगची DAP नॅनो बॉटल सक्तीने देत आहे आणि ह्या गव्हाच्या पिकाला नत्राची गरज असताना जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. त्यामुळे आमच्यावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. या गंभीर प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घ्यावी. शेतकरी नेते मनीष जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी शासनाकडे मागणी केली आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन ओबाळ, यवतमाळ. चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे. आज संपूर्ण प्रपंचाची दारोमदार समोरची ही रब्बी हंगामातील गहू या पिकावर शेतकऱ्याचे अवलंबून आहे. आज गहू या पिकाचा हंगाम अतिशय उत्तम आहे, पण दुर्दैवाने आज त्याच्या योग्य पोषण आणि त्याच्या उत्तम वाढीसाठी पीक नियोजन व्यवस्थापनाकरिता नत्राची आवश्यकता आहे. जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची गरज पाहता आज जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक युरियाची कृत्रिम टंचाई निर्माण केली गेलेली आहे. शेतकऱ्यांना कृषी विक्रेत्याच्या माध्यमातून लिंकिंगच्या माध्यमातून हे युरिया विक्री होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. वाढीव दराने युरिया विक्री होत आहे. हे कृषी विभागाचं व कृषी मंत्रालयाचं अपयश आहे. मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला व कृषी विभागाला आवाहन करतो की त्यांनी ही होणारी लूट थांबवावी व शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो.